नमस्कार सगळ्यांना. वेलकम ऑल. सगळ्यांचं या सेशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. अ, आज आपला न्यूमरोलॉजीचा हा चौथा दिवस आहे आणि आज आपण मिसिंग नंबर्स घेणार आहोत आणि त्याचबरोबर अ, लग्नासाठी डेट कशी काढायची आणि ती डेट खरोखरच आपल्या त्या डेटला लग्न झाल्याने आपल्याला मॅरिड लाईफमध्ये सुखसोयी किंवा मॅरिड लाईफ आपलं चांगलं होतं की काही प्रॉब्लेम होतात हे आज आपण बघणार आहोत. सो त्याआधी मला एक छोटासा तुमचा फीडबॅक पाहिजे असतो, कारण मी गेल्या वेळेला पण सेशनमध्ये हा फीडबॅक घ्यायचं राहिली होती. सो मला एक छोटासा तुमचा एक फीडबॅक हवा आहे. सो घेऊ का मी? रेडी आहात सगळे? चलो, थँक्यू सो मच. सो आपले 4 दिवसांचे आता हे सेशन आहेत. त्या सेशनमध्ये तुम्हाला हे जे न्यूमरोलॉजीचे सगळे टेक्निक आहेत किंवा टॉपिक आहेत ते कसे वाटले, शिकवण्याची पद्धत कशी वाटली, सो याबद्दल आपण एक थोडासा छोटासा फीडबॅक घेऊया, ठीक आहे? कारण हा फीडबॅक माझ्यासाठी फार महत्वाचा असतो, त्यामुळे एक छोटासा फीडबॅक घेऊया. येस, कोण बोलणार आहे बरं? ओके, चला. नीलम मॅडम बघा कशा स्वतःहून हात, अच्छा, बऱ्याच लोकांनी स्वतःहून हँड रेज केलेलं. थँक्यू, थँक्यू सो मच. सो पहिल्या कोण होत्या? नीलम मॅडम कुठे गेल्या बरं त्या? इमोजीवाला हँड रेज केला की मला लगेच दिसतं. ठीक आहे, चला आता आपण जे मला समोर दिसत आहेत त्यांच्याकडे बघूया आपण. संगीता रेडकर. हा मॅडम, संगीता मॅडम. नमस्कार, कुठून आहात? नमस्कार. मुंबईहून मुंबईहून चला, मुंबई मुंबईहून मुंबई, ओके, बोला. अं, मला न्यूमरोलॉजी फक्त ऐकून माहित होतं, म्हणजे प्रत्येकाकडून कळत होतं. ओके. पण असं सहजच हे भरलं मी. शाळेतून येते, आले की हातपाय धुते आणि तुमचा क्लास घ्यायला बसते मी. अरे वा. कारण काय, म्हणून मी अशीच तुम्हाला दिसते, कारण आलं की लांबून येते त्यामुळे पटकन. पण पहिल्याच दिवशी मला इतकं हे वाटलं ना, त्यामुळे मी कंटिन्यू 4 दिवस केलं. ओके, थँक्यू, हां. थँक्यू सो मच. कारण ह्याच्याबद्दल काहीच माहित नव्हतं आणि पण तुम्ही इतकं क्लिअर ना, की मी शाळेत जाताना पण ते घोकते, की हां, हे सांगितलंय, हे सांगितलंय. तुम्ही टीचर म्हणजे आहात? अगदी बेसिक होतं, पण तुम्ही ना खूप छान सांगितलं. तुम्ही टीचर आहात? हो, हो. त्याला टीचर टीचरला रिलेट करते. थँक्यू सो मच. नाही, पण खूप छान शिकवण्याची पद्धत ना, म्हणजे अगदी डोक्यात बसतंय, की असं नाहीये, की ते जरी फास्ट जात असेल, तरी पण इतकं असं 1 तासामध्ये मन लावून ऐकलं ना, की ते डोक्यात फिक्स झालं. थँक्यू, थँक्यू सो मच. चलो, एकच मिनिट हा. अच्छा, मी तुम्हाला हे केलं मॅडम, म्यूट केले आता. ओके, आता आपण एकेकाला घेऊया. येस, गौरी मॅडम. येस, नमस्कार मॅडम. मी नमस्कार. तुमची आता मी म्हणू शकते की मी जुनी स्टुडंट आहे. येस, येस. हा माझा जवळ-जवळ चौथा कोर्स आहे. याच्या आधीचे कोर्सही खूप छान आणि न्यूमरोलॉजीमध्ये मला खूप इंटरेस्ट होताच. फक्त मला वेळ मिळत नव्हता आणि आता मला मिळतोय आणि तुम्ही इतकं छान शिकवता ना मॅम, की मला काल माझा मिस झाला ना, मला सारखं असं वाटत होतं, "यार शी आज मी नाहीये, मॅमनी शिकवलं असेल." आणि तुम्ही ना म्हणजे बघा खरंच आपली कुठेतरी म्हणलं ना टेलिपॅथी आहे. आज मला मिळालं. मी लगेच बसले, अभ्यास केला आणि मला फार छान वाटलं. मी वेटिंग करतेय मॅम, की तुम्ही मला कधी डेट देताय आणि म्हणजे मला न्यूमरोलॉजी जॉइन करायचंय. कारण इतकं सिंपल, इतकं छान, इतक्या सोप्या भाषेत मला नाही वाटत मला दुसरं कोणी शिकवेल. थँक्यू, थँक यू थँक्यू सो सो मच मॅम. मच. थँक्यू सो मच. येस, डॉक्टर अर्चना बोराडे. हां, बरोबर नाव वाचलं का मी? नावामध्ये थोडीशी गडबड होत्या माझी. हां, येस. थँक्यू सो मॅडम, मच. मी 10 श्वेता जुमाणीचं दर रविवारी एक लेख यायचा हां, हां. अंकशास्त्रावर. हां, तो मी हां. 10वीला केले आहेत आणि तेव्हापासून मला उत्सुकता होती, पण संधी मिळाली नाही. आणि आपलं सहजच मला फेसबुकवर दिसल्यानंतर मी लगेच जॉइन केलं आणि पहिल्या दिवसाचा अनुभव तर अप्रतिम होता. कारण मिस्टर, मी आणि मुलगा तिघांच्याही बाबतीत आणि तंतोतंत म्हणजे 100% करेक्ट निघालं. त्यानंतर दुसऱ्या दिवसाला आणि मी प्रवासात होती, तुम्हालाही कल्पना होती काल. येस, येस. आणि परवा ऑफिसमधनं घरी जात असताना ऑफिसला लाईट नव्हती. गाडी चालवताना सुद्धा मी व्हिडिओ तुमचा चालू ठेवलेला होता. त्यामुळे हँड रेज राहिला होता. आणि तुमचा पुढचा जो क्लास असेल रेग्युलर, तो मी अत्यंत आनंदाने करणार. फक्त माझा ऑफिसचा टायमिंग जायचं 9:45ची वेळ, रिटर्न येण्याची वेळ नसते आमची. आणि माझं फील्ड ड्युटी असल्यामुळे आज मी नाशिकमध्ये आहे. नाशिकमधनं बोलते. आज भोसला मिलिटरी कॉलेजमध्ये माझं काम चालू होतं. अरे वा, पण मी अरे वा. धावत 2 मिनिटाच्या थँक्यू अंतरावरच सो आहे घर. मच की माझ्या सेशनसाठी तुम्ही धावत आलात. थँक्यू. हो. आणि काल प्रवास ग्रेट.
काही लोक होते ते सगळे उत्सुकतेने ऐकत होते. आणि परवा एका गोष्टीसाठी सॉरी, माझ्या ऑफिस मधला एक कर्मचारी होता, त्याचा मुलांक 5 होता, म्हणून मी त्याच्या हातात दिलं होतं. त्यावेळेस आपण म्हणालात की बोराडे मॅडमच्या जागेवर कोण दिसतंय, अर्चना बोराडेंच्या जागेवर. तर माझे ओके ओके कर्मचारी त्याने त्या सगळ्या गोष्टी ऐकत होते. ओके ओके दुसरी गोष्ट, मी तो चार्ट जो तयार केला तो ऑफिस मधल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीतलाही तयार केला, म्हणून माझे पानं जी आहेत जवळजवळ 20 पानं भरलेली आहेत मॅडम. ओ छान. मी 10 वाजता घरी 1 तास त्याच्यावर काम केलंय मी. येस येस, तुम्ही तुमच्या घरातल्या सगळ्या लोकांचं प्रिडिक्शन काढू शकता. येस, खूप छान. येस, कंचन गायकवाड मॅडम, ज्यांचं झालेलं आहे बोलून त्यांनी हँड डाऊन करा. आपण एक 2-3च घेणार आहोत, जास्त नाही घेणार आहोत, कारण आपल्याला मला जास्त सिलेबस कव्हर करायचंय. शिकवण्याची पद्धत खरंच खूप छान आहे. अगदी पहिल्या दिवशीच टचवूड झालं, त्याच्यामुळे लगेच नंतर भरपूर मी नोट्स काढल्यात आणि मी घरातल्या सगळ्यांना रिलेट केलं. अगदी छान हे होत आहे. मी मोबाईल न्यूमरोलॉजी केलं आहे, सो मला बेसिक माहित होतं. बट तुम्ही लोशो ग्रीड शिकवली ते खूप आवडलं मला आणि छान ते नव्हते शिकले मी. सो थँक्यू मला वैदिक शिकायचं ऍक्च्युली. जर बघूया, आपण बोलूया त्याविषयी. मी करेल तुम्हाला कॉन्टॅक्ट. थँक्यू थँक्यू सो मच. बघा, तुम्ही करा नका करू हा तुमचा प्रश्न, बरोबर ना. तुमचं आतून गट फिलिंग काय म्हणतं ते गरजेचं आहे, कारण शिकवणारे अनेक असतात, पण आपल्याला कुठे कनेक्ट व्हायचंय किंवा आपली वेळ वगैरे जुळते की नाही जुळते ते पण आपल्याला बघावं लागतं. ठीक आहे, सो ते नंतरचा प्रश्न आहे. थँक्यू सो मच. संध्या मॅडम, संध्या, येस, फक्त संध्याच वाचते, सरनेम पुढचं मला काही कळत नाही पटकन. हा, येस, हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. जरा थोडी गडबड आहे आमची. तुमच्या तिथे मॅडम, आवाजाचा खूप प्रॉब्लेम आहे का मॅडम? हो हो, जरा रेंजचा इश्यू आहे मॅडम थोडा. हा, रेंजचा इश्यू आहे. बरं, मग आपण मी दुसऱ्याला देते कोणाला तरी, कारण आवाज क्लिअर येत नाही तुमचा. ओके, त्रिवेणी घरात, घरात, हा, हा मॅडम, नमस्कार. नमस्कार. तुमचं शिकवायची जी पद्धत आहे आणि तुम्ही ज्या काही गोष्टी माझ्या म्हणजे माझा लोशो ग्रीडचं जे सांगितलेलं आणि काही गोष्टी जशी मी आहे की मला कधी कधी त्या गोष्टी म्हणजे त्या अंकामुळे वाटतं की असं नाहीये, म्हणजे मला ते सांगितलं ना तुम्ही की एखाद्याबद्दल मग ते काय वाटत नाही, थोडस आपण हे असं रूढ जसं तसं, पण मी थोडीशी अध्यात्म, मी स्वतःला पण विचार करते मी अशी कशी आहे, पण ते पण खरं होतं जे तुम्ही सांगितलं. थँक्यू सो मच. रिलेट छान केलं का स्वतःला? शिकवलं. हा, येस येस, चलो, थँक्यू सो मच. आता आपल्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे आपण थोडंसं आपल्या टॉपिककडे. हा, माधुरी मॅडम, माधुरी गोडबोले. हा, अनम्यूट झालं का? हा, आता ट्राय करा. येस, नाही, मगाशी बरोबर केला होता. आता आपण तोपर्यंत मनीषा मॅडमला घेऊया. हा, ट्राय करा तोपर्यंत तुम्ही, माधवी मॅडम. हा, येस, मनीषा मॅडम. नमस्कार मनीषा मॅम, मॅडम, गुड किती इव्हनिंग. सेशन अटेंड करणार आहोत माझे? नाही, ऍक्च्युली तुमची शिकवण्याची पद्धत आणि जो पॉझिटिव्ह म्हणजे ना, असं सारखं सारखं कनेक्ट करावं असं आणि तुमच्याचकडनं सगळ्या गोष्टी शिकून घ्याव्या असं ते हे होतंय की काही काही आवरा आवरा पटकन आवरा, हे झालं की दुसरं सेशन. तर असं करत म्हणजे ज्या वेनी तुम्ही शिकवतायत आणि ज्या पॉझिटिव्हिटीनी शिकवतायत ना, की म्हणून मी आज आपला तो रेकीचा सेशन, सॉरी, तुमचा एंजल्स. हा वेबिनार तो मला ऍक्च्युली लेट कळाला आणि उत्सुकता मला इतकी की मी युट्यूबवर जाऊन सर्च करत होते तुमचं की तुम्ही त्याबद्दल काही टाकलेलं आहे का. तर म्हटलं जाऊ दे, आपल्याला शिकायचंय, फटाफट पेमेंट वगैरे करून मोकळी मी की नाही, मॅडमच्या पासून कनेक्टच राहायचं मॅडमची. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. चला, आपण पुढे जाऊया आता. येस, माधुरी मॅडम, नमस्कार मॅडम. नमस्कार. असं म्हणतात ना की प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते. येस, तसं मी तुमचं याच्यावरती फेसबुकवरती बघितलं आणि 1 सेकंदाचाही विचार न करता मी ते क्लिक केलं आणि पहिल्या दिवशी मला इतकं छान वाटलं की मी नंतर तुमच्या क्लासची वाट बघते अक्षरशः, की आता इतके वाजले का, आता आपण तयारीत राहूया, क्लास सुरू होईल. इतकं छान वाटतंय आणि जे थोडीशी निगेटिव्हिटी होती ते आता खूप पॉझिटिव्ह वाटतंय मला आणि म्हणूनच मी आज तुमचा तो एंजलचा पण जॉईन केलेला आहे येस, आणि असंच तुम्ही मला मार्गदर्शन करत राहा. थँक्यू सो मच. नक्की नक्की. थँक्यू सो मच. चलो, थँक्यू सो मच सगळ्यांना. आता मी इकडे हे कट करते, म्हणजे हे, येस,
सगळ्यांचं खूप खूप आभार की तुम्ही एक छोटासा फीडबॅक माझ्यासाठी दिलात. थँक्यू सो मच.